गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि हा मेकअप ट्युटोरियल मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मेकअपचे व्हिडिओज बघायचे या ब्लॉगिंगचे व्हिडिओ या कसे व्हिडिओज बघायचे। ओके, तर हा मेकअप तर मला खूप जास्त आवडलेला आहे आणि फर्स्ट टाइम मी असं सेल्फ मेकअप ट्राय करते तुमच्यासमोर दाखवण्याचं। तर पहिले मी टोनर यूज करून घेतलं, व्यवस्थित केस वगैरे पाठीमागे टाकले, व्यवस्थित टोनर सुकून दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते आहे कारण स्किन ड्राय पडलेली होती। मॉइश्चरायझर मी व्यवस्थित स्किनमध्ये मर्ज केलं आहे आणि नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला कसा नाही। मी असे व्हिडिओज बनवून या नको बनवू आणि बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल तर इग्नोर करा। आता मी कन्सिलर यूज करते, जिथे जिथे डार्क स्पॉट पडले किंवा टॅनिंग झालं आहे, पिंपलचे ब्लॅक स्पॉट आहे, तिथं मी डार्क शेडचं कन्सिलर यूज करते आणि एकाच पॅलेटने मी सगळा मेकअप केला आहे। हा गार्डनचा आवाज वगैरे तुम्ही इग्नोर करा। ओके, आणि सगळा मेकअप मी हा कन्सिलरनीच केला आहे, कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन यूज नाही केलं आहे आणि तरी देखील बेस खूप सुंदर असा झाला होता। आणि तुम्ही पुढे बघा, व्यवस्थित असं स्मॉल ब्रश मी ॲप्लिकेशन करून घेते आणि ज्यांना कोणी बघताय आणि ज्यांना समजत नाही आहे तर त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा, काय मी यूज केले काय नाही यूज केले। आणि मी माझ्या शेडचं मी कन्सिलरच यूज केलं आहे ॲज अ फाउंडेशन म्हणून, फाउंडेशन स्किप केलं आणि कन्सिलरने मेकअप केला आहे सगळा। आणि ते व्यवस्थित स्मॉल ब्रशने मी सगळीकडं व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आणि स्प्रेड करता करता लिटल बिट मी ब्लेंड देखील करते त्याला। आणि त्याच्यानंतर मी मोठ्या ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करते आणि मला थोडीशी फिनिशिंग वाटली नाही म्हणून मी परत एकदा त्याला स्पंजनी ब्लेंड केलं। आणि कधी पण ब्रशवरती हायड्रेशन स्प्रे तुम्ही यूज करायला पाहिजे जेणेकरून व्यवस्थित ब्लेंड होतं। नोज एरिया व्यवस्थित कव्हर करा कारण तिथे केकी पडण्याचे चान्सेस असतात टी झोन एरियावरती आणि नोज एरियामध्ये कधी कधी राहून जातं असं साईडला, तर ते व्यवस्थित करायचं आहे। आणि मी स्पंजने परत एकदा ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं व्यवस्थित। आणि ब्लेंडर यूज करताना तुम्हाला तर माहितीच आहे वेट करून ते यूज करायचं। आणि नंतर मी हायलायटर पॉईंटवरती मी लाईट शेडनी हायलाईट करून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित ब्लेंड केलं। एरियाचा कोणा जो पार्ट आहे तो व्यवस्थित करायचा आणि आपलं ब्लेंडिंग डन झालंय आणि लॉक करतोय आपण लूज पावडरने त्याला। ज्याच्याकडे कोणाकडे लूज पावडर नसेल त्याने कॉम्पॅक्ट यूज केलं तरी पण चालेल, कॉम्पॅक्टने पण बेस खूप छान होतो। तर मी यूज करते लूज पावडर। टी झोन एरिया व्यवस्थित लॉक करायचा, म्हणजे टी झोन एरिया म्हणजे जिथे जिथे आपल्याला ऑइल येतं व्यवस्थित लॉक केलं की आपला बेस व्यवस्थित परफेक्ट होतो। ओके, आणि मी तो पावडर व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने पूर्ण झटकून घेतलाय। म्हणजे मी हसली याच्यासाठी की म्हटलं भूत दिसते मी। ओके, लिक्विड ब्लश मी यूज केलंय आणि ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलंय आणि त्याच्यावरती मी परत पावडर ब्लश यूज केलंय की ते लॉक करण्यासाठी। एरियावरती पण व्यवस्थित थोडंसं असं फक्त स्पंजच मी फिरवलाय, पावडर ब्लशने लॉक करते लिक्विड ब्लशला। आणि त्याच्यानंतर मी यूज केलंय हायलायटर। स्प्रे यूज केलाय आणि हायलायटर पण व्यवस्थित मी ब्रो बोनला नोज ब्रिजला व्यवस्थित लावून घेतलाय। आता मी आयब्रो फील करते, आयब्रो पण एकदम लाईट फील केले, जास्त काही केलं नाही मी आयब्रोजला। जिथे जिथे फिलिंगची गरज होती तिथंच मी फक्त फील केलं। जास्त मी काही केलं नाही, फक्त मी काजळ लावून त्याला स्मज केले ब्राऊन शॅडोने।
ते जरा सटल नॅचरल वाटतं जास्त काही. आणि हा लुक तुम्ही कुठल्या पण फंक्शनला करू शकता, कुठल्या पण आउटफिटवरती करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान असं लुक येतं हे. तुम्हाला असं काही वेळेस सुचत नाही की काय मेकअप करू, कसा आय शॅडो करू, तर मग तुम्ही हा मेकअप तुम्ही कुठल्या पण याच्यावरती तुम्ही करू शकता. छान वाटतं. बिग ट्रान्झिशन ब्रश घेऊन मी त्याला व्यवस्थित अप्लाय केलंय आणि लाईट शेड ब्राऊन घेतला मी. ब्राऊन लाईट शेडमध्ये गेले आणि व्यवस्थित पूर्ण आयलिडवरती अप्लाय केलं. थोडंसं विंग क्रिएट केली मी आणि मी तो बोनला पुन्हा एकदा हायलाईट करते आणि इनर कॉर्नरला देखील मी हायलायटर यूज केले. आणि नंतर आपण मस्कारा यूज करते. मी लॅशेस शक्यतो स्किप करते, लॅश यूज करत नाही मी. आणि नंतर लिपस्टिकला मी ब्राऊन शेडमध्ये डार्क ब्राऊन लिप पेन्सिल मी यूज केली आहे आणि लिपला बॉर्डर करून घेतलं आहे आणि लिपस्टिक अप्लाय केली. थोडेसे नखरे केले आणि लिपस्टिक अप्लाय करून झाले. थोडेसे पोजेस दिले ते ॲज युजल आपला नखरा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की कमेंट करा. आणि माझ्या चेहऱ्यावरची खुशी पाहून तर तुम्हाला समजलं असेल की मला व्हिडिओ आणि माझा मेकअप किती प्रमाणात आवडला आहे. आणि हा आपला नखरा 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 संपतच नाही असा नखरा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.